म्हणलं देत होता आणि एवढं दीदीला दिलं नाही खाऊ रुदू. तस्माला ते म्हणतोय तर आजी तस्माला ते म्हणतीया थोडं तर काय होय रुदा का म्हण तसं केलं? चपाती खाल्ली ना. मग काय झालं? चपाती खाल्ली म्हणून खाऊ द्यायचा नाही? सारखं जात होतं त्याच्याकडं. मग वाज दिला असतं तर काय झालं असतं? तिला खायची. खा पटपट वेदा चला. तिला काय? तिला कोण? अम्मा नॅन्सी काय म्हणते माहिती का? नॅन्सी म्हणती हो. नाही येत आणि येते. काय म्हणलेली नाही येणार मी क्लासला नाही येणार नाही. अभ्यास दिलाय ना? तिला खायची. बरं असू दे, ठेव तिथं खाली आवरा. काय चाललंय? झालं सगळ्यांचा स्वयंपाक? पळत 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 जिन्यात आली त्यामुळे दम लागलाय. लाईट बंद होती एक. पटापट आले पटापट. कालपासून नीट व्हिडिओ होत नाहीये, करायला नाही होते. आता पण दुकानात आलीये. म्हटलं आलीये तर भाकरी करून घ्यावं. आज केली आहे पावट्याची आमटी, मेथीची भाजी छान अशी. स्वयंपाक करत करत बोलावं म्हटलं तुमच्या बरं आज आता. दळण करायची होती आज, दळण करायचं राहिले. डबे बिबे घासून ठेवलेत सगळे. ज्वारीचे गव्हाचे डबे घासून ठेवलेत. उशिराने गेली आज दुकानावर, त्यामुळे म्हटलं जाऊ द्या उद्या सकाळी आता दुकानावर गेल्या दळण करून ठेवायची, म्हणजे उद्या संध्याकाळी 5-6 वाजता दिली म्हणजे मिळतील. लवकर तर नाहीच मिळत, उशिरानच मिळतात, पण तरी पण थोडं लवकर ठेवायला येतील. आज तू उशिराने गेली, 7:30-7:15 गेली दुकानावर. परत लाईव्ह घ्यायचा होता त्यामुळं तिथं गेला अर्धा-पाऊण तास. लाईव्ह घेतेय, खूप छान अनुभव येतोय लाईव्हचा. खूप छान म्हणजे खूप छान सपोर्ट मिळतोय काही जणांचा. काही जण नाही, जेवढे आता लाईव्हला आलेत ना माझ्यावर बोलण्यासाठी, खूप छान समजून घेतात लोक. आणि आजचे तर दादा होते ना, खूप छान वाटलं मला त्यांच्यावर बोलून. खूप समजून घेतलं त्यांनी, खूप गोष्टी त्यांनी मला सांगितल्याही. असं नाही की बाबा चला बोलतोय तर बोलून टाकावं. म्हणजे खूप छान वाटलं त्यांच्यावर बोलून. पर्सनली खूप छान वाटलं मला. एखादा आपण बोलतो का नाही की असं नॉर्मल बोलत राहिलं तर. त्यांनी मला नाव काय ठेवलंय? वहिनी साहेब, छोट्या वहिनी साहेब. भारी वाटलं आज कोणीतरी आपल्याला खूप छान असं व्हिडिओ मध्ये बोललं. लाईव्हवर खूप पहिल्यापासून स्टार्टिंग पासून ते आज लाईव्हला होते आणि शेवटपर्यंत आता लाईव्ह संपस्तोपर्यंत ते माझ्याशी बोलत होते. मस्त वाटलं. काही गोष्टी त्यांनी समजून सांगितल्या, काही गोष्टी मी सांगितल्या माझ्या पद्धतीने. मस्त वाटलं. एखाद्याचा बॉन्ड तयार होतो ना, तसा बॉन्ड आमचा तयार झाला एका दिवसातच. खूप छान वाटलं दादांचं बोलणं मला ऐकून. दादा जर हा व्हिडिओ बघत असतील तर दादा धन्यवाद, खूप छान समजून घेतल्याबद्दल मला. जगात आज अशीही अजून खूप छान अशी माणसं आहेत की बायकांना समजून घेऊ शकतात. नाहीतर काय जण बायका फक्त मागं ओढायलाच असतात बायकांना.
भाकरी करून घेते. आवाज येते काय तुम्हाला माहित नाही मला, तर भाकरीचाच आवाज येईल, थप 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 थपचा. वेदू क्लासवरून आली आता. रुद्रने हे गेलेले आणायला क्लासला, क्लासवरून तिला वेदूला आणायला. तिला म्हटलंय बसा भाकरी करून, म्हटलं फोन करून बोलून घेते मी. एकटी घरात असले करमत पण नाही, हे असले म्हणजे बोलायला. आणि आज मी एवढी बोलते, आता मी तुमच्याकडे एवढे बोलते, मला त्यांच्यावर बोलताना पण असं जास्त बोलता येत नव्हतं, पण खूप छान आपुलकी वाटली ना मला. इथं पूर्ण जर आलेला आहे, त्यामुळे मी कालपासून व्हिडिओ टाकला नाही, कारण जास्त बोलायला पण नाही ते. इथं पूर्ण आत, इथं सगळीकडे आतून जर आलाय. बोलायला गेलं, पाणी पिला गेलं तर असं जळजळ करते. आता पण बोलताना हे तर पूर्ण हे सगळं दुखते. इथं सुजल्यागत दिसत असेल आतून पूर्ण. पण म्हणतात ना, आपलं जर दुखत असेल आणि कोणी आपलं कौतुक केलं तर खूप छान वाटतं. असे गत झाली आहे माझी. मला बोला येत नाही आता, इथं पूर्ण हे होते, बोलताना पण असं थोडीशी मी हे होत असेल. तरी पण बडप 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 चाललाय माझा. आणि हे असल्यानंतर ना तर अजूनच 2 दिवस झाले मला जेवायला येणं झालंय. पूर्ण इकडनं जेवायचे नाही झाले, कारण पूर्ण इकडं जाम झाले, जाम. रुद्रला मगाशी सांगितलं ओरडायला लावू नको मला, ऐक म्हणून. मला बोबा झालाय इथं. कोणी केला, कसा केला, कोणी मारलं तुला, पप्पाने मारलं का, त्याला एक भरपूर प्रश्न पडतात. कसं काय झाला, का मन केला, प्रश्नांचं एक आपण एक सांगितलं तर तो त्याच्यावर 10 प्रश्न आपल्याला विचारून मोकळा होतो. एवढा तर हुशार झालाय, भयान हुशार झालाय, भयान. भरपूर गोष्टी कळतात त्याला, भरपूर. बाहेर जर जायचं म्हटलं ना तर रोज बाहेर मागतो, माझ्या मागे लागत नाही बाहेर जायला किंवा कोणत्या गोष्टीला. पण हे असले की नाही तर ह्यांच्या इतका माग लागतो, एवढा माग लागतो बाहेर चला म्हणून. आता 7 वाजले ना तर 7 वाजले ना तर मी दुकानावर गेली नाही ना तर ह्याचं काय नसतं, त्याचा तो खेळत असतो. हे आले ना आले की चला बाहेर, चला बाहेर असं चाललेलं असतं. चला बाहेर असं करतो. आणि जास्तपर्यंत दार उघडून चप्पल घालतोपर्यंत 4-5 वेळा येईल. आत तर घरात असताना तर विचारतोच, पण बाहेर गेलं तर 4 वेळा आत येईल. जाऊ मी मग, जाऊ का, जाऊ का, जाऊ का. जायचं तर जातोच, जायचं ते जातोच, पण एवढ्या वेळा विचारा येतो ना बस. आज आला ना तो तर संध्याकाळी जेवण जाईल का नाही तेव्हा मी तुम्हाला दाखवते. किती वेळा तरी विचारतो. नाही म्हटलं ना तरीही जातोच, पण एक म्हणतो ना आपण विचारायचं असतं, जाऊ का. नाही म्हटलं तरी जायचंच. आज दाखवते. आज संध्याकाळी जेवण केलं का नाही की तो बाहेर जातोय, ह्यांच्या मागे लागून लागतो ना बाहेर, तेव्हा आज व्हिडिओ घेते मी त्याचा. किती वेळा विचारतो बघा. तर खूप झाली बडबड, बंद करू का. एकटीच बडबडत असले की कसं तरी वाटतं मला. तुम्हाला पण ऐकायला बोर वाटत असेल, एकटीच बडबडते, काय पण बडबडते. मला हसायला लागले. चला, ब्लॉग संपवत नाही, व्हिडिओ संपवत नाही. त्या साहेबांचा संध्याकाळचा घेते आल्यानंतरचा, मग संपवते.